होय हो. मी ती सक्रातीला साडी घातली होती, कशी दिसत होती मला? का हो नव्हतोय चांगलं दिसत? थो का हो माझा चेहरा इतका खराब होता? कसं आहे माहिती आहे का, 50 लाखाचा आणि 50,000चा जरी कॅमेरा घेतला आणि जर चेहरा ब्रँडेड नसला ओरिजिनल, तर ते काय फोटो चांगले येणार आहे का? नाहीच ना. तसं आहे ना. अहो ती साडी तर लय महाग होती की, 3-4 हजाराची. साडी भारीच होती की, साडीला कोण नाव ठेवते? मग यात थो असं का म्हणलं तुम्ही? म्हणजे साडी चांगलीच होती असं म्हणायचं होतं मला. पण कसं आहे माहिती आहे का, तू चांगली दिसत नव्हती ना. मी चांगली दिसत नव्हती? त्या साडीत चांगली दिसत नव्हती. मला असं म्हणायचं आहे की तू 100-150चं 200चं ड्रेसच घालत जा. बघ साडीचं फालतू पण आहे सगळं. बरं असू दे मग. बघा की ती शेजारीन कशी दिसत होती हो. शेजारीन जाळच ती. म्हणजे तिची साडी काय ते हा, बघा फालतू की. होती 400ची. हा पण साडी. दिसत काय होती का ती? जाळण धूर संकटच. काय म्हणला? जळकुटी होती ती, जळकुटी. जळकुटीच आहे ती. 400ची 300 साडी घातली आणि भारी दिसते. मग जळकुटीच आहे नुसती. हा, तू गेली नाही त्याच्यात? नाही ना, जाणार आहे की संध्याकाळी. संध्याकाळी जाणार आहे. तस नवा. पण ते आपल्या घरी कधी येणार आहे? येणार आहे की अर्ध्या तासानं. तिला उशीर लागतो नटायला. फाउंडेशन, क्रीम, लाली, लिपस्टिक, काजळ, इतका थर असतो तिच्या मेकअप केल्यावर. एवढाच तू? हा मग लय तिला नटायला उशीर लागतोय. बरोबर. अहो असे माझ्या तोंडावर असे पिंपल येते ना, तशी तिच्या तोंडावर पिंपल येते आणि पावडरीनं ना अशी झाकून ठेवते. अरे तसं नाही, पण बिगर मेकअपचं मी बघितलंय का तिला? का बघितलं? हा, ते एकदा दोनदा बघितलंय तिच्या घरी गेलं. तुम्ही कशाला गेलता तिच्या घरी? ते आधार कार्ड नाही का आणायला गेलतो. तुम्ही मला नाही सांगितलं. आता तुला काय सगळं सांगायचं आहे? सांगायचं ना. बरं जाऊ द्या मग. ते काय मग तिच्या घरी गेलतो आधार कार्ड आणायला. हा तेव्हा ते मी बघितलं. तेव्हा नाही तिच्या चेहऱ्यावर डाग नाही, डोग नाही, काय नाही, सगळं प्लेन दिसत होती. होय. हा, अहो ते आंघोळ केल्यावर लावतात ना. मग आंघोळ केल्या लगेच कशी लावते? आंघोळ करून येतानाच लगेच दिसली तुम्हाला. होय. हा, नव्हतं काय तिच्या चेहऱ्यावर? ते तर बिना मेकअप शिवाय तर घरच्या बाहेर निघत नाही. मग मी तेच काही घरातच बघितलं ना, त्या दिवशी घरात गेलतो तेव्हा. होय, तुम्ही गेलता का? हा. नाही बाया, बिना मेकअपची तर कधीच मला तर दिसली नाही ती बाहेर. हा. जाऊ दे, मरू दे. ती नुसती जाळच आहे तिकडं. हा, जाळच आहे ती, जाळच आहे. मग काय तसं नव्ह, पण ती कधी येणार आहे ती? येणार आहे की अर्ध्या तासानं. होय, मग थांबू काय? का तुम्ही जाणार होता ना? तुम्हाला काम आहे ना गावात? हा, काम आहे बरं का मला. पण तसं नव्ह, पण ती एकटीच येणार आहे का? नाही, तिचा नवरा तिच्या सोबत येणार आहे. होय. अच्छा, मग तसं म्हणाय मला जावंच म्हणतो मी, गावात जाऊन यावंच. हा या मग. मग या मग गावात न जाऊन. हा, मग काय. बाई मी तर किती हिडे. हळदी कुकाला यायच्या म्हणल्यावर ती नवऱ्या संग कशी येईल? हा, हा मग काय तर. मी तर हिडीच आहे बाऊळ. तसं नव्ह, तसं बिल ऊनच पडलंय. जाऊ का नको मग? राहू दे मग. का 15-20 मिनिटांनी ती यायची आहे वाटतं. हा मग सोडावं बी लागेल पुन्हा. हा मग थांबतोच. थांबा, ती गाडीवर येईल की. आता त्याला सोडायला लागेल म्हणते ना. मग काय जायचं यायचं, मग माझं काय पेट्रोल वर आलंय बाई. हा बरोबर आहे, ती एकटीच येणार ना. बरोबर आहे. मग तिला जाताना घेऊन जावा. हा, तसंच करतो. बरं जाऊ दे, ती फोन तर लाव. बघ कुठवर आली ती. बर बर बघते. हॅलो. लगेच फोन लागला वय? घेतला की लगेच लावला कानाला? आहो नाही, रिंग वाजते. थांबा तुम्ही. हॅलो. अगं का माहिती या, माझा नवरा वाट बघतो या. हा हा ये येते म्हणजे. तुझ्या डोक्यात काय भुसा भरलाय का? बुस्सा.